Welcome students. This is the video number 6 of matrix space unit first. Now we will see the one example which is depending on Cauchy squares inequality. Our example is show that the set R is to n of all ordered n tuples with the function d defined by d of x comma y is equal to summation I is equal to 1 to n xi minus yi square total brackets power 1 by 2 for all x which is equal to x1 comma x2 dash dash xn and y is equal to y1 comma y2 dash 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 yn belongs to R is to n. R is to n is the set of all ordered n tuples. We have to show that this D is a matrix and R is to n comma D is the matrix space. Here D is called as, if D becomes a matrix, it is called as D is Euclidean matrix on R is to n, and this space is called as Euclidean matrix space. Now, as we have seen that to show that D is matrix, we have to show D satisfies the 4 conditions which are seen in the first video. First is D of x comma y is greater than or equal to 0. Now, this is the given definition. D of x comma y is equal to summation xi minus yn square total bracket power 1 by 2. Obviously, this is the square. Therefore, whatever values, whatever the difference we will get, that is the positive. That is D of x comma y is greater than 0. Or if some values are xi and y are equal, then we will get it is 0. In any condition, म्हणजे कोणताही जर तुम्ही कंडिशन वापरला तर डी ऑफ एक्स कॉमा वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते. त्याच पद्धतीनं एक्स आय आणि वाय आय यांच्या जर किमती सारख्या असतील, म्हणजेच x1 इज इक्वल टू y1, x2 इज इक्वल टू y2, x3 इज इक्वल टू y3 असं असेल तर मग x इज इक्वल टू y तयार होतं. म्हणजे x इज इक्वल टू y असेल किंवा x इज इक्वल टू y असेल तर एक्स आय वाय ची किंमत सारखी असते, x2 y2 ची किंमत सारखी असते, एक्स एन वाय ची किंमत सारखी असते. अशा वेळेस ह्या डिफरन्स हा 0 येतो. त्याच्यामुळे डी ऑफ एक्स कॉमा वाय ची किंमत 0 येते. And this is also true for all x comma y belongs to R is to n. Now the third condition, d of x comma y is equal to, this is the definition. त्याच्यातून जर तुम्ही मायनस कॉमन घेतलात, मायनस बाहेर आल्यानंतर त्याचा वर्ग आहे, मायनसचा वर्ग प्लस होतो म्हणजे इथं काही लिहायची गरज नाही. इथं राहतं वाय आय मायनस एक्स आयचा वर्ग पॉवर 1 by 2 आणि डेफिनेशन प्रमाणे याची किंमत येते डी ऑफ वाय कॉमा एक्स. आणि ही झाली सिमेट्री प्रॉपर्टी, म्हणजे प्रॉपर्टी नंबर 3. पहिली, दुसरी, तिसरी कंडिशन हे इझिली आपण दाखवलं त्याच्यामध्ये. आता आपल्याला मेन वळायचं आहे, पाहायचं आहे फोर्थ कंडिशन. फोर्थ कंडिशन काय? ट्रायंगल इनइक्वालिटी. ट्रायंगल inequality. For this, we consider आपण काय घ्यायलो, समेशन I is equal to 1 to n xi minus zi त्याचा स्क्वायर परत ह्या छोट्या दुसऱ्या ब्रॅकेटचा पॉवर 1 by 2 प्लस समेशन I is equal to 1 to n zi मायनस वाय आय त्याचा स्क्वायर आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वायर आणि ह्या टोटल ब्रॅकेटचा परत स्क्वायर. पहा आपण काय घ्यायलो, ट्रायंगल इनइक्वालिटीसाठी आपण समेशन I इज इक्वल टू 1 to n xi मायनस zi चा स्क्वायर त्याचा पॉवर 1 by 2 प्लस समेशन I इज इक्वल टू 1 to n zi मायनस y चा वर्ग त्याचा पॉवर 1 by 2 टोटल ब्रॅकेटचा पॉवर 2. आता हे स्क्वेअर असल्यामुळं ह्याचं जर स्क्वेअर करून घेतलं, हे ए हे जर बी असं कन्सिडर केला, ए प्लस बी चा वर्ग या पद्धतीनं स्क्वेअर जर केला आपण, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर काय ते पाहू आपण. ए स्क्वेअर ह्याचा वर्ग करायचा म्हणजे 1 by 2 आणि त्याचा वर्ग हे दोन्ही कॅन्सल होतात. शिल्लक राहतं फक्त समेशन I इज इक्वल टू 1 to n xi मायनस zi त्याचा वर्ग. हे झालं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे परत ह्याचा वर्ग करायचा म्हणजे याचा पॉवर 1 by 2 आहे त्याचा वर्ग 1 by 2 आणि स्क्वेअरचा 2 हे दोन्ही कॅन्सल होतील. शिल्लक राहतं समेशन I इज इक्वल टू 1 to n zi मायनस वाय आय त्याचा वर्ग. त्याच्यानंतर प्लस 2 टाइम्स ऑफ ए इंटू बी
प्लस 2 टाइम्स ऑफ ए. ए ची किंमत काय आहे, जे असेल इथं आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस झड आय त्याचा स्क्वेअर त्याचा पॉवर 1/2 इंटू बी म्हणजे आय इज इक्वल टू 1 to n झड आय मायनस वाय आय त्याचा वर्ग त्याचा पॉवर 1/2. ठीक आहे, हे झालं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ ए इंटू बी. आपल्याला ट्रायंगल इनइक्वालिटी दाखवायची आहे, त्यासाठी आपण हे कन्सिडर केलं. त्याच्यानंतर ह्याचा ए प्लस बीचा वर्ग या पद्धतीने वर्ग करून घ्यायला, आपण स्क्वेअर करून घ्यायला. पहिल्याचा वर्ग दुसऱ्याचा वर्ग प्लस 2 टाइम्स ऑफ पहिली टर्म गुणिले दुसरी टर्म. ठीक आहे, म्हणजे ही याची किंमत झाली, ह्या ब्रॅकेटची किंमत ही झाली. आता इथं आपल्याला वापरायचं आहे कॉशी स्क्वेअर इनइक्वालिटी. कॉशी स्क्वेअर इनइक्वालिटी काय आहे पहा, ही आहे कॉशी स्क्वेअर इनइक्वालिटी. ह्याचा वापर आपल्याला कुठं करता येतो, ह्या इक्वेशन मध्ये पहिल्या दोन टर्म्स ॲज इट इज लिहूत, आपण सिम्बॉल नंतर लिहूत काय आहे ते, ग्रेटर दॅन लेस दॅन वगैरे. समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस झड आय त्याचा वर्ग प्लस समेशन आय इज इक्वल टू 1 to n झड आय मायनस वाय आय त्याचा वर्ग. आता इथं काय दिलेलं आपल्याला 2 टाइम्स ऑफ समथिंग स्क्वेअर 1/2 समथिंग स्क्वेअर पॉवर 1/2. आता ह्या जर इनइक्वालिटीचा वापर केला आपण, इथं कुठं आहे पहा, हे 2 ॲज इट इज लिहिता येतं आपल्याला, 2 ला बाजूला ठेवू आपण. समेशन याच्याऐवजी आपल्याला असं लिहिता येतं समेशन ए के स्क्वेअर त्याचा पॉवर 1/2 समेशन बी के स्क्वेअर त्याचा पॉवर 1/2. म्हणजे ही इथली टर्म आणि ही टर्म ह्या सारख्याच आहेत. म्हणजे दिलेली आपल्याला कोणची बाजू आहे, दिलेली आपल्याला कोणची बाजू दिलेली आहे ह्याच्यातली कॉशी स्क्वेअर इनइक्वालिटी मधली राईट हँड साइड आहे. आपल्याकडे जी आहे सध्या ती राईट हँड साइड आहे. म्हणजे राईट हँड साइड कशी आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे आपल्याला इथं चिन्ह काय लिहिता येतं, ग्रेटर दॅन ऑर चिन्ह टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचं चिन्ह लिहिता येतं. आणि ह्याच्याऐवजी काय लिहिता येतं आपल्याला, हे 2 ॲज इट इज समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस झड आय मायनस वाय आय एवढीच टर्म लिहायला लागेल. जसं इथं समेशन ए केचा वर्ग त्याचा पॉवर 1/2 समेशन बी केचा वर्ग त्याचा पॉवर 1/2 हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. कशापेक्षा, समेशन फक्त ए के आणि बी के पेक्षा. म्हणजे आपण जर कम्पेअर केलं इथं हे काय होतं, हे ए के तयार होतं आणि हे बी के तयार होतं. म्हणजे हे ए केचा वर्ग त्याचा पॉवर 1/2 बी केचा वर्ग त्याचा पॉवर 1/2 दिस टर्म इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू समेशन ए के बी के. आता याच्यानंतर ह्याला काय लिहिता येतं, दिस इज इक्वॅलेंट टू, दिस टर्म इज इक्वॅलेंट टू समेशन आय इज इक्वल टू 1 to n. हे जर कॉमन घेतलं पहिल्या दोघातून तुम्ही, इथं काय राहतं एक्स आय मायनस झड आय प्लस झड आय मायनस वाय आय त्याचा वर्ग प्लस 2 टाइम्स ऑफ एक्स आय मायनस झड आय मायनस वाय आय. ठीक आहे, आपण सगळ्या याच्यातून कॉमन घेऊ समेशनची टर्म. त्यानंतर आता ह्याला काय लिहिता येतं, दिस इज इक्वल टू समेशन आय इज इक्वल टू 1 to n. हे झालं ए, असं जर गृहीत धरत आपण जर इक्वेट करायचं असेल तर हे झालं बी, हे झालं ए आणि बी. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे काय लिहिता येतं, ए प्लस बीचा स्क्वेअर. ए ची किंमत इथं काय आहे एक्स आय मायनस झड आय प्लस बी झड आय मायनस वाय आय.
त्याचा वर्ग, ए प्लस बीचा वर्ग, ए चा वर्ग बी चा वर्ग प्लस 2 टाइम्स ऑफ ए इंटू बी. आणि ह्याला जर सिम्प्लिफाय केलात, हे मायनस झेड आहे आणि प्लस झेड आहे दोन्ही कॅन्सल होतील. इथे येते एक्स आय मायनस वाय आहे त्याचा वर्ग. ठीक आहे. समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस वाय आहे त्याचा वर्ग. आता लेफ्ट हँड साइड आपण सुरुवात कुठून केली होती, ही आपली पहिली टर्म. त्याची किंमत काय आली, ही ग्रेटर दॅन आपल्याला लिहिता येते. पहिली टर्म आणि शेवटची टर्म, हे दोघांमधलं सिम्बॉल काय असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता पहिली टर्म जर लिहिली आपण, पहिल्या टर्म मध्ये पहा काय, ह्याचा स्क्वेअर आहे, इथं पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि दुसरी बाजू ही आपल्याकडे आहे. आता ही टर्म, धिस टर्म इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू धिस टर्म. आता दोन्ही बाजूला आपण स्क्वेअर रूट जर घेतलात, स्क्वेअर रूट जर घेतलं दोन्ही बाजूला तर काय होतं पहा, समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस झेड आय त्याचा पॉवर 1/2 प्लस समेशन आय इज इक्वल टू 1 to n झेड आय मायनस वाय आय त्याचा पॉवर 1/2. स्क्वेअर रूट घेतल्यामुळे हे दोन निघून जातं, एवढीच टर्म शिल्लक राहते. दिस टर्म इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस झेड आय त्याचा स्क्वेअर. आणि आपण इथं स्क्वेअर रूट घ्यायचं राहिलं, ह्याचा जर पॉवर काय होतं मग, तो 1/2. आता जर दिलेल्या डेफिनेशन प्रमाणे ह्याला जर कन्वर्ट केलं तर ह्याची किंमत काय येते, डी ऑफ एक्स कॉमा झेड प्लस डी ऑफ झेड कॉमा वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू डी ऑफ एक्स कॉमा झेड. दिलेल्या डेफिनेशन म्हणजे त्याला जर रिअरेंज केला टर्म, डी ऑफ एक्स कॉमा झेड इज लेस दॅन इक्वल टू, सॉरी इथं डी ऑफ एक्स कॉमा वाय आहे, इथं वाय येईल, डी ऑफ एक्स कॉमा वाय लेस दॅन इक्वल टू डी ऑफ एक्स कॉमा झेड प्लस डी ऑफ झेड कॉमा, ही झाली ट्रायंगल इनइक्वालिटी. पहा त्याच्यामध्ये आपण पहिल्या 2-3 कंडिशन ते ऑब्वियस आहेत. डायरेक्ट आपण ट्रायंगल इनइक्वालिटी येऊ, त्यासाठी आपण ही कंडिशन, ही टर्म घेतलेली आहे, त्याचा स्क्वेअर करून घेतला, ए प्लस बीचा स्क्वेअर ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीनं ए स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही कॅन्सल होतात, इथं सुद्धा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही कॅन्सल होतात, प्लस 2 टाइम्स ऑफ फर्स्ट इंटू सेकंड. त्याच्यानंतर इथं वापरला आपण क्वाशी स्क्वेअर इनइक्वालिटी, त्यानुसार इथं सिम्बॉल बदलतं, ग्रेटर दॅन इक्वल टू येतं. इथं पहिल्या 2 टर्म तर ॲज इट इज ठेवलं आपण, फक्त ह्या याच्यासाठी क्वाशी स्क्वेअर इनइक्वालिटी वापरायला होतं आपण. हे 2 सुद्धा ॲज इट इज. याच्यानुसार समेशन ए के आणि बी के, हे जर ए के असेल, हे जर बी के असेल तर आपल्याला असं लिहिता येतं. त्यानंतर समेशन कॉमन घेतलं, ही टर्म आणि ही टर्म इक्वल आहेत, समेशन कॉमन घेतलं आणि त्याच्यात बाकीच्या टर्म्स लिहिल्या ब्रॅकेटमध्ये. त्याच्यानंतर हे ए प्लस बीचा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं, टर्म्स कॅल्क्युलेट केल्या याच्यामध्ये, आणि शेवटी ही टर्म आली ग्रेटर दॅन इक्वल टू समेशन एक्स आय मायनस वायचा स्क्वेअर. ही टर्म आहे कशापासून आलेली आहे टर्म, ह्या पहिल्या टर्म पासून आलेली. दिस टर्म इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू समेशन एक्स आय मायनस वायचा स्क्वेअर. आता दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं, ह्याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर हे 2 निघून जाते इथलं, फक्त बाकी टर्म ॲज इट इज लिहिली इथं आपण. इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, हिची सिम्बॉल ॲज इट इज राहिली, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ह्याचा स्क्वेअर रूट, परत ह्याचा पॉवर 1/2 इथे लिहिला आपण 1/2. आणि ह्याला जर परत दिलेल्या डेफिनेशन प्रमाणे जर कन्वर्ट केलं तर याची किंमत येते डी ऑफ एक्स कॉमा झेड प्लस डी ऑफ झेड कॉमा वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू डी ऑफ एक्स कॉमा वाय. याला रिअरेंज केलं तर डी ऑफ एक्स कॉमा वाय इज लेस दॅन इक्वल टू डी ऑफ एक्स कॉमा झेड प्लस डी ऑफ झेड कॉमा. ही झाली ट्रायंगल इनइक्वालिटी. म्हणजे चारही कंडिशन डी हा सॅटिस्फाय करतो, त्यामुळं डी हा झाला मॅट्रिक, आणि त्या मॅट्रिकला म्हणायचं युक्लिडियन मॅट्रिक ऑन आर एस टू एन, आणि आर एस टू एन कॉमा डी ला म्हणायचं युक्लिडियन मॅट्रिक स्पेस. ठीक आहे, ओके. डेफिनेशन परत एकदा तुम्ही डेफिनेशनचा वापर करून हे एक्झाम्पल्स वगैरे पहा, कशा पद्धतीनं सोडवता येतात. तुम्हाला 2-3 एक्झाम्पल दिलेले आहेत मी करण्यासाठी, ते करा. ओके, थँक्यू.